श्रीपंत समर्थ. बेळगाव ही संत महंतांची भूमी. चैतन्य, प्रेम, निसर्ग याचे मिश्रण असलेले सहजानंदात रमवणारे ऊर्जास्थान म्हणजेच श्री दत्तावतारी श्रीपंत महाराजांचे समाधीस्थान श्री क्षेत्र पंत बाळेकुंद्री. बेळगावपासून 12 किलोमीटर अंतरावर बेळगाव बागलकोट मार्गावर स्थित असलेले पवित्र श्री क्षेत्र पंत बाळेकुंद्री. दत्तावतारी श्री पंत महाराज म्हणजेच श्री पंत यांचा कार्यकाल 50 वर्षाचा. अवधूत संप्रदायाचे प्रणेते परमहंस सद्गुरू बालमुकुंद महाराजांचा कृपानुग्रह श्री पंतांना वयाच्या 20व्या वर्षी मिळाला. सद्गुरूच्या आज्ञेवरून अवधूत संप्रदायाचा अद्वैत बोध श्री पंतांनी भक्तांना सांगितला. संसारात सामंजस्य राखून शुद्ध आनंद देणारा परमार्थ कसा साधता येतो हे त्यांनी स्वतःच्या उदाहरणाने दाखवून दिले. सद्गुरूच्या प्रेमातून आणि स्वानुभवातून त्यांना स्फुरलेली भजने ते एकतारीवर गात असत. दत्त माझा भाव, दत्त माझा देव, दत्त अनुभव अंतरीचा, दत्त अनुभव अंतरीचा. दत्त माझा भाव, दत्त माझा देव, दत्त अनुभव अंतरीचा. अशा 2730 पदांचा संकलित पदसंग्रह श्री दत्त प्रेम लहरी या नावाने प्रसिद्ध आहे. ही पदे श्री पंत महाराजांनी मराठी, हिंदी आणि कन्नड भाषेत रचली आहेत. चमत्काराला यत्किंचितही थारा न देता स्वानुभव आणि शुद्ध प्रेम या तत्वावर आधारलेला अद्वैत बोध हेच श्रींच्या जीवनाचे सार आहे. श्री क्षेत्री अनेक पूज्यस्थाने आहेत. श्री पंत मंदिर सद्गुरू श्री पंत महाराज यांचे भव्य छायाचित्र असलेले हे मुख्य मंदिर. या ठिकाणी श्रींच्या पादुकांची स्थापना झालेली आहे. रोज येथे त्रिकाळ अभिषेक व आरती होत असते. मंदिरासमोर प्रशस्त सभामंडप आहे. येथे भजन आणि 24 तास 12 महिने खंड नामस्मरण सेवा सुरू असते. नमः शिवाय तरणोपाय तारक मंत्र गुरुचा. ओम नमः शिवाय तरणोपाय तारक मंत्र गुरुचा. ओम नमः शिवाय तरणोपाय तारक मंत्र गुरुचा. श्री पंतबंधू परमपूज्य श्री गोविंदराव दादा यांचे समाधीस्थान ह्याच ठिकाणी तळघरात स्थित आहे. श्री औदुंबर कट्टा श्री पंत महाराजांच्या पार्थिवास अग्निसंस्कार झालेले हे पवित्र स्थान. अग्निसंस्कार झालेल्या 3ऱ्या दिवशी या ठिकाणी औदुंबर वृक्ष लावण्यात आला. तोच हा अवधूत वृक्ष व त्याभोवती बांधण्यात आलेला षटकोनी आकारातील कट्टा म्हणजेच श्री औदुंबर कट्टा. प्रेमध्वज कट्टा सभामंडपासमोर श्री पंत मातोश्री परमपूज्य सीतामाई व पंतांचे बंधू परमपूज्य श्री गोविंद दादा यांच्या पुण्य स्मरणार्थ बांधलेले संगमरवरी तुळशी वृंदावन आहे. श्री गोविंद दादा यांनी अवधूत मार्गाचा प्रचार व प्रसार होण्यासाठी फडकविलेला प्रेमध्वज आजही येथे आनंदाने डोलत आहे. श्री सीताराम मंदिर श्री पंत महाराजांचे वडील परमपूज्य रामचंद्र पंत व मातोश्री
परमपूज्य सीतामाई यांच्या पुण्यस्मरणार्थ बांधलेले हे मंदिर. येथे श्री पंत महाराजांच्या नित्यपूजेतील श्री दत्तात्रेयांचे छायाचित्र व श्री पंत कुटुंबयांचे दुर्मिळ छायाचित्र आहे. ह्या मंदिरात पालखी सेवा सुरू करण्यापूर्वी श्रींची आरती करून दर अमावस्या, पौर्णिमा व इतर दिवशी होणाऱ्या पालखी सेवेची सुरुवात केली जाते. श्री नृसिंह मंदिर श्री पंतबंधू नृसिंहराव यांच्या पुण्यस्मरणार्थ बांधलेले हे सुंदर मंदिर. या मंदिरात श्री पंत महाराजांच्या सहित सर्व बंधूंच्या संग्राह्य पवित्र वस्तू, स्मृतिचिन्हे एकत्र ठेवलेल्या आहेत. श्री पंतांच्या नियमित वापरण्यातील बसण्याचे आसन, एकतारी इत्यादी पवित्र वस्तू येथे ठेवल्या आहेत. पंचाग्नी साधना शिळा. ज्या शिळेवर बसून सद्गुरू बालमुकुंद महाराजांनी श्री पंतांकडून अत्यंत कठीण अशी पंचाग्नी योग साधना करून घेतली, तीच ही शिळा. अवधूत ध्वनी. श्री पंतांनी दिनांक 16 ऑक्टोबर 1905 रोजी समाधी घेतली. ह्याच पवित्र दिनी श्री पंतांचे पार्थिव अग्नी नारायणाच्या स्वाधीन केले गेले. तो अग्नी आजही येथे अखंड प्रज्वलित ठेवला आहे. येथील विभूती म्हणजे श्री पंत महाराजांचे संरक्षण कवच आहे. ह्या श्रद्धेने सर्व भाविक भक्त आपल्याजवळ ही विभूती जपून ठेवतात. श्री गोपाळ सभागृह. पंतबंधू श्री गोपाळराव आणि श्री शंकरराव यांच्या स्मृती प्रित्यर्थ बांधण्यात आलेले हे सभागृह. आता येथे ध्यान मंदिर सुरू करण्यात आले आहे. ह्या ठिकाणी भाविक भक्त श्री पंत पोथी वाचन, वाङ्मय वाचन, नामस्मरण, ध्यान इत्यादी उपासना भक्तिभावाने करीत असतात. श्री भाऊसाहेब कट्टा. श्री पंत महाराजांच्या नंतरची श्री घराण्यातील पुढची पिढी म्हणजे परमपूज्य श्री भाऊसाहेब, श्री बाबूराव, श्री बापूसाहेब, श्री आप्पासाहेब आणि श्री अण्णासाहेब यांच्या स्मरणार्थ पादुका स्थापन केलेली जागा म्हणजे भाऊसाहेब कट्टा. येथे छोट्याशा सुंदर बागेत औदुंबर वृक्ष देखील प्रकट झाला आहे. श्री रामेश्वर मंदिर. पंत बाळेकुंद्री गावामध्ये पुरातन जागृत रामेश्वर मंदिर आहे. येथे गुप्त गंगा वाहते अशी भक्तांची श्रद्धा आहे. श्री पंत या मंदिरामध्ये नियमित पूजा अर्चा तसेच ध्यान साधना करीत असत. श्री पंत महाराजांनी रामेश्वरावर काही पदे आणि आरत्या रचल्या आहेत. हे रामेश्वर मंदिर पंत बाळेकुंद्री गावचे आराध्य दैवत आहे. श्री पंतवाडा. श्री पंत व सर्व कुटुंबीय यांचे वास्तव्य या वाड्यात होते. श्री पंतांचे बालपण व सवंगड्यांसोबत केलेल्या बालक्रीडा या वाड्याने पाहिल्या आहेत. भक्तगृही खेळे आनंदे, भक्तगृही खेळे, भक्तगृही खेळे आनंदे, भक्तगृही खेळे. सद्गुरु बाल मुकुंद खेळे, सद्गुरु बाल मुकुंद खेळे, सद्गुरु बाल मुकुंद खेळे, सद्गुरु
वाड्याच्या मागील बाजूस पंतांनी आपले आजोबा परमपूज्य बाळकृष्ण पंत यांच्या स्मरणार्थ समाधी स्थान व तुळशी वृंदावन बांधले आहे. तत्पश्चात श्री पंत महाराजांच्या समाधीनंतर श्री पंतबंधूंनी आपल्या आजोबांच्या समाधी शेजारीच आपल्या प्रिय बंधूचे म्हणजेच श्री पंत महाराजांचे स्मृती स्मारक बांधले आहे. श्री पंत पुण्यतिथी उत्सवाची सुरुवात आणि सांगता ह्याच वाड्यातून होत असते. श्री क्षेत्री चालणारे उपक्रम व सेवा कार्य. सौभाग्यवती यमुनाक्का अन्नपूर्णाग्रह. साक्षात अन्नपूर्णा असलेल्या श्री पंतांच्या सहधर्मचारिणी परमपूज्य सौभाग्यवती यमुनाक्का यांच्या पुण्यस्मरणार्थ 1981 साली परमपूज्य दादासाहेब भागवत यांच्या प्रेरणेने या पवित्र कार्याची सुरुवात दत्त संस्थानने केली. सुरुवातीला कार्यालयाच्या इमारतीत छोट्या जागेत या अन्नछत्रास सुरुवात झाली. त्यानंतर मार्च 2023 मध्ये सर्व सुविधांनी युक्त अशा 8000 चौरस फूट जागेत नवीन अन्नछत्र बांधण्यात आले. याचा लाभ श्री क्षेत्री येणाऱ्या असंख्य भक्तांना आणि शाळेतील विद्यार्थ्यांना नियमित होत असतो. रुग्णसेवा. श्री पंत कृपा क्लिनिक या नावाने श्री क्षेत्री दवाखाना सुरू आहे. गरजू रुग्णांना नाममात्र शुल्क आकारून येथे औषधोपचार केले जातात. रोग निवारण करण्यासाठी या दवाखान्यात आधुनिकता यावी या दृष्टीने श्री दत्त संस्थान प्रयत्नशील आहे. श्री पंत महाराज आदर्श विद्या मंदिर. श्री पंत महाराजांनी अविरत 22 वर्ष शिक्षक रूपाने विद्यादान केले. बेळगाव मधील लंडन मिशन स्कूल येथे त्यांनी कार्य केले. म्हणून त्यांच्या नावाने श्री पंत महाराज आदर्श विद्या मंदिर ही कन्नड आणि मराठी माध्यमाची माध्यमिक शाळा इसवी सन 2001 पासून एका स्वतंत्र इमारतीत सुरू करण्यात आली. बालवाडी ते इयत्ता 10वी पर्यंतचे वर्ग येथे भरविले जातात. नित्यमंगल कल्याण मंडप. भक्तांच्या सोयीसाठी मोठे सभागृह असावे या हेतूने नित्यमंगल कल्याण मंडपची योजना आखली गेली. आज या ठिकाणी भव्य वास्तू उभारली गेली आहे. सामुदायिक पोथी वाचन, प्रवचन, विवाह समारंभ, शालेय स्नेह संमेलन, पालक मेळावे अशी अनेक मंगल कार्य या वास्तूत होत असतात. श्री पंत बोधपीठ. श्री पंत बोधपीठाची स्थापना 2010 मध्ये झाली. श्री पंत महाराजांनी लिहिलेल्या अफाट गद्य आणि पद्य वाङ्मयाचा अभ्यास करणे, सर्व पंत भक्तांना पंत वाङ्मयाचा अभ्यास करण्याची गोडी लावणे आणि पंत वाङ्मयाचे प्रचारक तयार करून देशात व परदेशात पंत वाङ्मयाचा प्रचार व प्रसार करणे हाच श्री पंत बोधपीठाचा उद्देश आहे. श्री पंत बोधपीठ ऑनलाईन पद्धतीने उपक्रम चालवित आहे. माझे गाव माझे बोधपीठ. बोधपीठ प्रत्येक भक्ताच्या घराघरात पोचावे या उद्देशाने हा उपक्रम सोमवार ते शुक्रवार रात्री 8 ते 9 या वेळेत ऑनलाईन पद्धतीने आयोजित केले जाते. विविध गावातून पंतभक्त यामध्ये सहभागी होतात. पुण्यस्मरण सद्गुरूचे.
दर गुरुवारी सकाळी 6 ते 7:30 ह्या वेळेत श्री दत्त प्रेमलहरीतील पदांचे व पंचपदीच्या गायनांचा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने प्रसारित केला जातो. श्री पंत वाङ्मय. श्री पंत महाराजांचे अमाप असे गद्य व पद्य वाङ्मय भक्तांसाठी उपलब्ध आहे. ह्यापैकी श्री दत्त प्रेमलहरी हा पदसंग्रह अत्यंत महत्वाचा आहे. सद्गुरूवरील भक्ती रसाने परिपूर्ण अशी उत्स्फूर्तपणे पंत महाराजांच्या मुखातून सहज स्त्रोत झालेली 2730 पदे यात समाविष्ट आहेत. सर्व पंत भक्त मोठ्या भक्तिभावाने या प्रेमलहरीतील पदांचा गायन, मनन व श्रवणाचा आनंद घेत असतात. सहनानंदाचा स्वानुभव अनेक भक्त यातून घेतात. याशिवाय गद्य वाङ्मय देखील उपलब्ध आहे. श्री क्षेत्री होणाऱ्या सेवा. श्री क्षेत्रातील दैनंदिनी. श्री क्षेत्री दरवर्षी होणारे विविध उत्सव. श्री क्षेत्र पंथ बाळेकुंद्री येथे पोहोचणे अगदी सोयीस्कर आहे. बेळगावच्या रेल्वे स्थानकापासून श्री क्षेत्र हे बेळगाव बागलकोट या मार्गावरती 17 किलोमीटर अंतरावर, तर बेळगावच्या मुख्य बस स्थानकापासून 12 किलोमीटर अंतरावर आहे. बेळगावच्या मुख्य बस स्थानकावरून श्री क्षेत्री येण्यास सिटी बसेस देखील उपलब्ध आहेत. बेळगाव जवळच्या सांब्रा विमानतळापासून श्री क्षेत्र अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर आहे. सांब्रा विमानतळावरून मुंबई, अहमदाबाद, जोधपूर, दिल्ली, नागपूर, इंदोर, हैदराबाद, तिरुपती, बेंगलोर अशा अनेक ठिकाणी विमान सेवा उपलब्ध आहेत. श्री क्षेत्र वर्षातील सर्व दिवस सकाळी 6 ते सायंकाळी 9 ह्या वेळेत दर्शनासाठी खुले असते. अत्यंत कमी देणगी शुल्कामध्ये भक्त निवास व्यवस्था आणि भोजन व्यवस्था उपलब्ध आहे. ह्याकरिता आपण दत्त संस्थांच्या कार्यालयात संपर्क करू शकता. आत्मशांतीची अनुभूती घेण्यासाठी ह्या शांत आणि रमणीय दत्तस्थानाला आपण जरूर भेट द्या. श्री गुरुदेव दत्त.